आणि आता एक आणखीन मोठी बातमी। आरक्षणाच्या आंदोलनांमुळे दोन समाज एकमेकांपासून दूर होत आहेत। आंदोलनामध्ये मन दुभंगणार नाहीत हे पाहिलं पाहिजे। न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्र या कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री फडणवीसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करणाऱ्यांना सल्ला दिलाय। आज पुन्हा तशाच प्रकारची दुफळी आपल्याला समाजात पाहायला मिळते। मला सगळ्यात जास्त चिंता त्याची आहे, कारण आंदोलनं होतात, आंदोलनं संपतात, कधी ती यशस्वी होतात, कधी अयशस्वी होतात, कधी मागण्या मान्य होतात। पण हे सगळं झाल्यानंतर महाराष्ट्रातला समाज हा एकमेकापासून दूर गेलेला आहे आणि विशेषतः जे समाज गावगाड्यांमध्ये सातत्याने एकमेकांसोबत राहिलेले आहेत असे समाज एकमेकापासून दूर जाणं म्हणजे मी असं म्हणेन की छत्रपतींचे जे मावळे आहेत 18 पगड जातीचे, त्यांनीच आता एकमेकाला पाण्यात पाहणं, एकमेकाचा दुस्वास करणं, अशी परिस्थिती महाराष्ट्राला कधीच प्रगतीकडे घेऊन जाऊ शकत नाही। मालेगाव शहरात गुन्हेगारांनी डोकं वर काढले। अज्ञात आरोपींना एका बंगल्याच्या दिशेने 2 राऊंड फायर करून पळ काढल्याची घटना घडली आहे। पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे। राज्यात थंडीचा कडाका अधिक राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। प्रशांत महासागरात ला निना प्रणाली सक्रिय झाल्यास देशभरात सरासरीपेक्षा जास्त थंडी पडू शकते असा अंदाज आहे। जळगाव जिल्ह्यातील कानळदा येथे 30 वर्षीय तरुण शेतकरी गिरणा नदीपात्रात बुडाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे कानळदा गावात मोठी खळबळ माजली आहे। माजी आमदार बाळाराम पाटील यांनी निवडणूक आयोगावर आरोप केलाय। नवी मुंबईतील ऐरोली, बेलापूर आणि उरणमधील 50,000च्या वर मतदारांची दुबार नावं पनवेल मतदारसंघात असल्याचा आरोप आहे। गेल्या महिन्याभरात सोनं 4,000 रुपयांपेक्षा जास्त महाग झालंय। ही वाढ जवळपास दुप्पट झाली आहे। एका महिन्यात चांदी 7,102 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे। भोसे वाणमळा येथील 15 वर्षांपासून बंद असलेली पाण्याची टाकी बांधून तयार आहे, पण अद्याप ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्यानं आता पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात वातावरण चांगलंच तापलंय। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अशोक पवार यांच्या ताब्यात असलेला कारखाना सुरू व्हावा यासाठी महायुतीचे नेते एकवटलेले आहेत।